आहे थर्सडे आणि आज आहे मायराचं ॲडमिशन घ्यायला जायचं स्कूलला. आता आम्ही मायराचं ॲडमिशन घ्यायला चाललो स्कूलमध्ये. हां, आणि उद्यापासून तिची स्कूल पण स्टार्ट होणार आहे लगेच. हां, स्कूलला आता आम्ही निघालो आहे. आता सगळं माझं बाकीचं आवरलं आहे काम, जेवण झालं आहे, भांडे वगैरे सगळं झालं आहे. आता आम्ही पटकन जातो आणि ॲडमिशन घेतो मायराचं. 11:15 झालं तिची स्कूल एक तर शाळेत स्कूलला जायचं. परत तिचे बॅग बुक्स वगैरे सगळं आज घेऊन यायचं. हां, बॉटल पण आणायचे. तर हां हाय बॉटल आणले ऑलरेडी. बाय हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे फ्रायडे आणि आज आहे माझ्या स्कूलचा फर्स्ट दिवस. कालचा ब्लॉग एंड केला नाही, डायरेक्टली तिचा फर्स्ट दिवस आहे. तर तिला स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे. तिचा फर्स्ट दिवस असल्यामुळे मी पण खूप नर्वस आहे, कारण की माहिती आजचं कसं होईल, काय होईल स्कूलमध्ये. तिला अजून बोलता येतं नॉर्मल, बट बाकीचं काही दिवस परफेक्ट नाही स्कूलला नाही काय. आज 11:30चा टायमिंग होता स्कूलचा, त्यामुळे तिची पटपट तयारी केली आणि तिथे कृष्ण स्कूलला जाण्यासाठी. सातून मला वेगळंच फील होत होतं, कारण की म्हणजे एकटे तिला 2 तास आणि बरंच काय डोक्यात पण येत होतं काय कसं कधी तर टाकायला पण आल्यासारखं झालं की त्याला फर्स्ट टाईम फर्स्ट सगळं आवडलं. तिला नाश्ता वगैरे काय होतं, तिला अजून बोलता येत नाही, नाश्ता केला वगैरे येतो. बट आज काहीतरी असं वाटतं की नको पाठवत तिला स्कूलला, पण अचानक असं वाटलं की नको जाऊ दे, घरी बसून जायचं आहे. त्यामुळे मी आता तिला शिरा बनवते गुळाचा आणि मग तिला टिफिन वगैरे भरून घेते आणि मग ती शाळेत जाणार आहे. आणि तिला आज विशाल सोडायला नाही जाणार, नाही तर ती परत आहे तशी रिटर्न येईल शाळेमधून. जरा रडली की तो परत तिला घेऊन येईल, म्हणून जबरदस्ती बसवते मी तिला तिथे जाऊन. तशी ती रडणार नाही माहिती मला, पण काय सांगू शकत नाही. नंतर रडली, मी आहे तोपर्यंत रडणार नाही, पण जेव्हा मी घरी निघून येईल आणि तिला स्कूलच्या आतमध्ये घेते तेव्हा ती बहुतेक रडू शकते. त्यामुळे विशालला म्हणजे तू जाऊ नको, मी जाते आज फर्स्ट दिवस येतं, नाही तर ती खूप रडेल आणि मग तू परत तिला रिटर्न घेऊन येशील. आता मी शिरा बनवते, काही रेडी टिफिन. आणि मायरा आता स्कूलला जाणार. कुठं चाललीस मायरा? स्कूलला. अगदी पूर्ण युनिफॉर्ममध्ये खूप छान दिसते, पण तिचा पूर्ण युनिफॉर्म मी दाखवू शकत नाही, त्यामुळे तिला एवढंच दाखवते पूर्ण अर्धा. पण ती फुल युनिफॉर्ममध्ये खूप छान दिसते आणि तिचा युनिफॉर्म पण खूप छान आहे. काय चालले मायरा? हॅलो, माझे फोन पाठवले का लिंक? हां, चल की मी आहे. स्कूलमध्ये सोडले, आता जस्ट जाऊन आले. ती काय रडली वगैरे नाही, बाय बाय केलं छानपैकी आणि मी घरी निघून आले. जास्त वेळ मी तिथे थांबले नाही, परत ती रडली असते. आणि आता मी बाकीचं आमचं जेवण वगैरे ते बनवून झालं आहे, आता बाकीचं काय काम नाही राहिलं. पटपट मी आता जे तिचे बुक्सचे कवर वगैरे घालायचे होते कवर वगैरे घालून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटते. आणि ती आज स्कूलला गेली, म्हणजे ना स्कूलला आम्ही टाकणार नव्हतो, बट ती ना खाली पोरं जेव्हा स्कूलमध्ये जाते ना तेव्हा ती खूप रडत होती घरी की तिला स्कूलला जायचं म्हणून, मम्मा स्कूल बाबा स्कूल. म्हणून मी तिचं स्कूलचं ॲडमिशन घेतलं. म्हटलं बसते तर बसू दे, परत एकदा सवय मोडली की परत तशीच तिला सवय लागेल. आणि आता ती 2.5 वर्षाची झाली, त्यामुळे तिला प्ले ग्रुपला घेतलं त्यांनी आणि ते जवळच स्कूल आहे, एवढं पण लांब नाही आहे. तर म्हटलं मग पाठवते. आणि आम्ही स्कूलचं डिटेल नाव आणि तिचा पूर्ण स्कूलचा ड्रेस नाही दाखवू शकले मी, कारण की आम्हाला असं अलाउड नाही आहे व्हिडिओमध्ये लहान मुलांचे ड्रेस स्कूल वगैरे टाकण्यासाठी. त्यामुळे नाहीतर ती खूप छान दिसत होती ड्रेसमध्ये, युनिफॉर्ममध्ये. फर्स्ट टाईम आम्ही बघितलं तिला युनिफॉर्ममध्ये. तर आता मी जेवण देऊन आता मी पटपट आवडते तशी, पण ती 2 वाजता येणार आहे घरी लगेच. आता 11:30 ते 2 वाजता स्कूल आहे तिची, तर 2 वाजेपर्यंत येईल. मी तिला जेवण वगैरे पण बनवते. चल बाय. मी बनवते विशालसाठी एक भाकरी, त्याला भाकरी पाहिजे, त्याला चपाती नको आज, त्यासाठी एक भाकरी बनवते. मायरा गेली ना तर खूप असं हे होतं, एकटं वाटते. जेव्हा ते असते तेव्हा आपण तिला सारखं होतं की खाली जा मायरा, आणि शांत बस. आणि आता ती गेली तर असं एकदम सुनं वाटतंय गं, सवय लागत कधी. आत्ताच मी तिच्या टीचरला कॉल केला होता, बसते का, जर बसले की
तिथे ना घसरगुंडी आणि वेगवेगळे टॉयज आहेत, त्यामुळे ती बसू शकते थोड्या वेळ. पण जेव्हा ते रूममध्ये घेऊन जाते ना अभ्यास करायला, तेव्हा आपण ती एकटी काय माहिती काय करते तेव्हाचं नाही सांगू शकत. बट जोपर्यंत ती गार्डन एरियामध्ये आहे तोपर्यंत ती बसू शकते. चिकन आणायला. गरम केले दूध प्यायचं. पाऊस पडला मगाशी तरी पण खूप गरम आहे. मटकीची भाजी चपाती असं जेवण बनवलं. भांडी घासायची एवढी चहा मटण दोघांना नाश्ता मिळतो आणि मग मी भांडी घासते. त्याची तयारी चालू आहे. जेवणाचा मगाशीच होतो. मला मंचुरियन खाल्लं होतं तुम्ही इव्हिनिंगला जेवायला लेट जेवण. असा काय होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या.